धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न। आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या दालनात धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अध्यक्षा धरतीताई देवरे, सभापती सोनीताई कदम, सभापती हर्षवर्धन दहिते, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर स्थायी सभा पार पडली। या सभेत एकूण 8 विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने सदस्यांचे रजेचे अर्ज असल्यास त्यांच्या रजा मंजुरीबाबत विचार करणे, विषय समित्यांचे त्यांचे मागील सभेत केलेल्या ठरावावर कारवाईचा आढावा घेणे, शासन परिपत्रकाचे वाचन करणे, साक्री तालुक्यातील रस्ता सुधारणा करणे, कामाचा प्रशासकीय मंजुरी देणे, प्रशासकीय पर्यटन विकास योजना अंतर्गत विविध मूलभूत सुविधा विशेष कार्यक्रम राज्यस्तर अंतर्गत मौजे सावर्दे महादेव मंदिर परिसरात पानघाट बांधणे व सभा मंडप बांधकाम करणे, कामाचा निविदा मंजूर करणे, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2024-25 पशुवैद्यकीय दवाखाना प्रथम उपचार केंद्रासाठी इमारत बांधणे करणे, फर्निचर करणे, कामासाठी प्रशासकीय मंजुरी देणे व आयत्या वेळच्या विषयांवर अध्यक्ष यांच्या परवानगीने विचार विनिमय करणे, सभेचे इतिवृत्त वाचून ठराव कायम करणे या आदी विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। तर अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सदर स्थायी सभा पार पडली। सर, आपल्याकडे शासनाकडून एक पत्र आलं होतं, केला असेल तर कुठल्या ब्रँडचा आणि किती क्वांटिटी केलं, तसं त्या 5 कंपन्यांनी आपल्याकडे पुरवठा केलेला आहे। म्हणजे ते मराठवाड्यातच आहे, आपल्याकडे नाही, 5 कंपन्यांनी आपल्याकडे पुरवठा केलेला आहे। हो का? का बरं गॅस काही शेतचं काही नियोजन नाही आहे? मागच्या वेळेस आम्हाला विचारलं होतं की तुम्ही कसं नियोजन देताय, काय आमच्या प्रशासकाची वाट बघताय। ओपनिंग बॅलन्स टाकण्यासाठी म्हणून आपण दिलेला आहे।